पूर्वी कुठेही जाताना खिशामध्ये पुरेसे पैसे आहेत ना ते पाहावं लागायचं, पण त्याची गरज नसते। फोनवरून एका क्लिकवर पेमेंट करता येतं। जेव्हा डिजिटलायझेशन वाढत गेलं तेव्हापासून आता आपल्याला सवय झाली आहे, पण नागपूरकरांना मात्र आता ही सवय किमान पेट्रोल पंपावर गेल्यावर मोडावी लागणार आहे, कारण त्यांनी डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेतलाय। पाहूयात। पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंटवर बंदी। पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा निर्णय। असोसिएशनचा निर्णय ग्राहकांना त्रासदायक। सध्या राज्यातच काय, देशाच्या कानाकोपऱ्यात जा, कुठेही गेलात तर डिजिटल पेमेंट करणं सोपं झालंय। खिशात पैसे ठेवण्याची, सांभाळण्याची गरजच नाहीये। अगदी 1 रुपयापासून तुमच्या खात्याच्या मर्यादेपर्यंत डिजिटल पेमेंट आपण करू शकतो। हल्ली चहाच्या टपरीपासून भाजी विक्रेते, रिक्षा चालक अगदी सगळीकडेच ही सोय असते आणि त्यामुळे डिजिटल पेमेंट अगदी सवयीचं आणि सोयीचं सुद्धा झालंय। आणि अशामध्येच नागपूर जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंपांवर आता डिजिटल पेमेंटवर बंदी घालण्यात आली आहे। येत्या 10 मे पासून कोणत्याही प्रकारचं डिजिटल पेमेंट पेट्रोल पंपावर स्वीकारलं जाणार नाही। पण हा निर्णय त्यांनी का घेतला, तर सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे। या घटनांमुळे बँक खात्यामधली रक्कम गोठवली जात असल्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। सद्यस्थितीमध्ये देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत। काही बनावट व्यवहारांमुळे पेट्रोल पंप चालकांच्या खात्यांमधले लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे। या फसवणुकीमुळे धोका पत्करण्यापेक्षा पैसे स्वीकारणं जास्त सोपं, म्हणून डिजिटल पेमेंट नको, पैसे द्या असा निर्णय त्यांनी घेतलाय। इतकंच काय, तर डेबिट आणि क्रेडिट कार्डनं सुद्धा पेमेंट करता येणार नाही असं धोरण अवलंबणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। डीलर्स के पास में कहीं पे साइबर क्राइम हुआ है, उसका पैसा 7th 8th लेयर पे हमारे पास में 100 रुपए, 70 रुपए, 1000 रुपए का जो ट्रांजैक्शन होता है, वो ट्रांजैक्शन के ऊपर हमें साइबर क्राइम द्वारा ब्लॉक किया जा रहा है, हमारे अकाउंट सीज किए जा रहे हैं, हमारे अमाउंट को लीन किया जा रहा है। ये अकाउंट्स और सीज के कारण होने के कारण डीलर्स के ऊपर मेंटल प्रेशर, उसे हरास किया जा रहा है और कंपनी से वो प्रोडक्ट लेना देना बंद हो सकता है। हमारे कस्टमर्स को पेट्रोल मिलने में तकलीफें हो सकती है। तो ये सारे मुद्दों को देखते हुए हमने 10 मई से यूपीआई पेमेंट, डिजिटल पेमेंट और डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड के पेमेंट के ऊपर रोक लगाई है। या निर्णयासंदर्भात नागपूरच्या वाहन चालकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही जाणून घेतल्या। काहींनी हा निर्णय अयोग्य असल्याचं सांगितलं, तर काहींनी या निर्णयाचं समर्थन केलंय। कमीत कमी यांनी जे 100 डिजिटच्या वर डिझेल पेट्रोल टाकून आलेले आहे त्यांना ते मूव आपला द्यायला पाहिजे, कारण की कधी आपल्याला कुठे जायचं असतं ना, बँकेमध्ये अकाउंटमध्ये पैसे असतात तर आपण ऑनलाईन करू शकतो। हे धोरण यांचं लोकांचं चुकीचं धोरण आहे की आम्ही ऑनलाईन घेणार नाही। हे 50-100 रुपये टाकणं बंद करा, ज्यांचे मोठे पेमेंट आहेत ते तर घ्यायला पाहिजे ना। कि कभी कभी किसी के पास पैसा रहता है या कोई वॉलेट भूल जाता है, तो एक ये सुविधा भी है और एक परेशानी भी है। हमको कैश में बहुत तकलीफ जाती है, जैसे अगर ऑनलाइन पेमेंट होता है तो हमें बहुत प्रॉब्लम जाती है। कभी सर्वर डाउन रहता है, कभी कुछ रहता है, कभी कुछ रहता है। तो सिर्फ पेट्रोल पंप से नहीं, हर जगह से ये होनी चाहिए। गेल्या काही वर्षांपासून देशामध्ये डिजिटलायझेशनवर सरकारनं भर दिलाय। त्यानंतर देशभरातल्या नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला। सुट्या पैशांची कटकट सुद्धा संपली आहे। पण आता नागपूर पेट्रोल पंप चालक असोसिएशनच्या या निर्णयावर सरकार लक्ष घालेल आणि त्यांच्या समस्या सोडवेल असं आश्वासन राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले। चर्चेच्या माध्यमातून आपण समस्या सोडवू शकतो। शासन प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या निकालात काढू आणि आम्ही त्यांचा संप होणार कसा होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेऊ। पेट्रोल पंप चालकांची समस्या वेगळ्या पद्धतीनं सोडवता येईल। सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण त्यामुळे पूर्ण नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंदी करणं नागरिकांना तापदायक ठरेल हे नक्की। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।